हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे ना मी किचन आवरत होते आणि खूप सारा पसारा झालेला होता आणि खरंच छोटं बाळ सांभाळून नाही कामं करणं इतकं म्हणजे इतका टाईम होतो। अक्षरशः मिस्टरांनी पण रात्रीचं 11ला जेवण केलं आणि मी पण रात्रीचं म्हणजे मी तर गायच केलं, म्हटलं अर्धी पोळी खाऊनच पटकन तिला घेते, कारण की मिस्टरांचं जेवण राहिलं होतं आणि ती पण रडायला लागली, तर म्हटलं तिला पण खायला वगैरे बनावं लागेल। तर त्याच्यामुळे ना किचन वगैरे मी पटकन इथं आवरून घेत होते, कारण की संध्याकाळचा स्वयंपाकाचा पण टाइम झालेला होता। तर पप्पांना ना डबा द्यायचा असतो 8:30च्या आसपास पटकन, तर त्याच्यामुळे तसं आमचं दोघांचं असतं तर थोडं लेट पण झालं असतं, तर त्याच्यामुळे मग मी इतकी डीप क्लिनिंग नाही केली, पण किचन सगळं पूर्ण साफ केलं, भांडी वगैरे बाहेर नेऊन ठेवले आणि ती घासायची पण होती। तर कामवाल्या मावशी ना, आधी आम्ही कामवाल्या मावशी लावल्या होत्या, म्हणजे आत्ता पण लावले आहे, पण ती पहिले ना होत्या ना, त्या मम्मीला त्यांचं काम जास्त आवडत नव्हतं आणि त्यांचे ना त्याच्यामुळं मग त्यांना म्हणजे नाही ठेवल्या जास्त दिवस। आणि आता दुसरा बघितला तर त्या आजच येणारच होत्या, पण मला माहीत होतं येणार आहे, पण तरी पण मी म्हटलं ही इतकं जास्त भांडे बघून त्यांना पण पहिल्या दिवशी लोड येईल का इतकं सगळं काम, तर त्याच्यामुळं म्हटलं, कारण की हे माझं जास्तच झालेलं होतं, कारण की मम्मीन त्या पण गेलेल्या होत्या, पाहुणे वगैरे सगळे होते, तर त्याच्यामुळे जास्त पसार झालेला होता। तर मी म्हटलं भांडे वगैरे घासून घेऊ आपण स्वतःच, आज किचन वगैरे मीच क्लीन करून घेतलं सगळं आणि मग फायनली असं किचन वगैरे आवरून झालं होतं। तर इथे ना माझ्याकडे आहे जॉन्ग शॅम्पू नेचर शुअरचा, तर हा मी कालच्या व्हिडिओत दाखवलेलाच आहे, पण ज्यांनी नसेल बघितला त्यांनी आजच्या व्हिडिओत बघा, याचे काय फायदे असतात ते पण मी तुम्हाला सांगेल, आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये राहील, कारण की आजकाल ना खूप केस गळायचा प्रॉब्लेम होतो। डिलिव्हरी नंतर तर गळतातच, पण असे नॉर्मली पण सगळ्यांची केस वगैरे गळतात, डॅन्ड्रफ होतो केसांमध्ये, केस वाढत नाही, अशा केसांच्या खूप साऱ्या समस्या असतात। इथे काहींना इन्फेक्शन होतं डॅन्ड्रफमुळे, तर हा शॅम्पू ना त्याच्यावरती खूप चांगलं काम करतो, म्हणजे केस वाढायला मदत होते, डॅन्ड्रफ नष्ट करतो आणि केसांची चमक सुद्धा वाढते। नेचर शुअरचा जॉन्ग शॅम्पू 100% नॅचरल आहे, अँटी डॅन्ड्रफ, अँटी हेअर फॉल, रिस्टोर शाईन, म्हणजे जर तुमचे केस जर गळत असतील ना तर ते सुद्धा केस गळत थांबवते। केसांची चमक गेलेली असेल तर ती चमक सुद्धा पुन्हा येते, केस चमकदार होतात, दाट होतात। ते डॅन्ड्रफमुळे केस जास्त गळतात, त्यामुळे ह्या शॅम्पूने ना डॅन्ड्रफ जातो आणि केस पण गळायचे थांबतात, केसांची वाढ पण चांगली होते, कारण की याच्यामध्ये खूप सारे चांगले घटक आहे। तर याच्यामध्ये खूप सारे नॅचरल घटक आहे, त्याच्यामुळे आपल्या केसांना याचा खूप फायदा होतो। त्याच्यामध्ये ॲलोवेरा आहे, आमला, बेहडा, शिकाकाई, अरिठा, हरड, मेथी, नीम असे बरेच नॅचरल इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये आहे। तर त्याच्यामुळे केसांना याच्यापासून कोणता साईड इफेक्ट पण नाही होत, केस पण चांगले वाढतात। सल्फेट फ्री आहे, पॅराबेन फ्री आहे आणि 100% नॅचरल आहे। तर तुम्ही नक्की खरेदी करू शकता आणि अनुभव सुद्धा तुम्ही मला म्हणजे सांगू शकता 1-2 महिने वापरल्यानंतर। तर मी सुद्धा 2 महिन्यापासून वापरते ना, तर त्याचा मला खूप फायदा जाणवला, माझा डॅन्ड्रफ पण गेला, केस तर खूपच गळायचे, माझे केस गळायचे थांबले, केसांची वाढ पण व्हायला लागली, कारण की खूप दिवसापासून वाढायचे थांबले होते माझे केस, तर मला खूप फायदा जाणवला। तुम्ही पण नक्की खरेदी करून वापरून बघा आणि तुमचा अनुभव नक्की मला शेअर करा। तर ना आमच्या मम्मीला असं वाटतं काम म्हणजे कामवाली नको, आपण घरीच करत जाऊ, भांडे धुणं मला काहीच नाही वाटत असं मम्मी म्हणत असते, पण किती सगळी म्हणजे हाल होत असते एवढं सगळं कामाने। आणि मागच्या वेळेस पण कामवाली ठेवली तर मम्मी नको म्हटली, मम्मीला आवडत नव्हतं कामाने। आता पण मम्मीला मी सांगणार आहे, आता किती नाही म्हटलं तर जसं छान करतातच त्या, जर आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर आपण ते भांडे वगैरे थोडं धुवून घेऊ शकतो, पण ठेवू आता कामावाली मम्मीला। आता मी ह्यावेळेस मध्ये मध्ये बोलूनच देणार नाही, त्यांना दिवसभर ठेवलेलं ह्यावेळेस कामाला, आणि पण मी त्यांना यायच्या आधी हे सगळे भांडे घासून घेत होते, कारण की ना म्हटलं त्यांना खूप लोड येईल पहिल्या दिवशी, त्याच्यामुळं मग मी हे भांडे घासत होते आणि कपडे वगैरे होते, तर म्हटलं त्या कपडे वगैरे धुतील आणि मग तर ना त्याच्यामुळे सगळे एवढे भांडे मी घासून झाले। आणि मग त्याच्यानंतर त्या मावशी आल्या आज मी भांडे ठेवणार होते, पण म्हणलं नको पहिल्या दिवशी, म्हणजे मला आज आम्हाला माहितीच होतं येणार आहे, पण तरी मी नाही ठेवले, म्हणलं पहिल्या दिवशी एवढे भांडे पाहून जायचे निघून, त्याच्यामुळं मग मी घासून घेतले, म्हणून मी घासले ना, मग मी ठेवणार होते, तुम्हाला दाखवते ते मावशी। आता मम्मीला सांगा ना आता यांना काही काढू नको। विरा किती मस्त पाहती, मम्मी होती, आता कोण आल्या कोण म्हातारी मशीन नवीन आली आता, सांग कोण आहे आजी, कोण आहे ग कोण आजी, विरा कोण आहे,
हम्म? नवीन आई आली म्हणा आजी ए नवीन आजी आहे